आणि यानंतर एक ब्रेकिंग न्यूज अशी आहे की शेतकरी श्रद्धांजलीवेळी फटाके फोडण्यात आल्याचा प्रकार जो तो घडलेला आहे। भेंडवळमध्ये राहुल गांधींसमोर हे फटाके फोडण्यात आले। राहुल गांधींनी मध्येच त्यांचं भाषण बंद केलं। बुलढाण्यात हा सगळा प्रकार घडलाय। शेतकऱ्यांना श्रद्धांजली वाहण्यात येत होती आणि त्या कार्यक्रमात फटाके वाजवण्यात आले। राहुल गांधींनी मध्येच त्यांचं भाषण जे ते बंद केलं। आयोजकांच्या वतीने या सगळ्या प्रकाराचा निषेध व्यक्त करण्यात आला। इंदिरा शाह के बाद विद्या विनायक देशमुख नाम की एक महिला ने अपने घर इंदिरा जी की याद में एक दिया जलाया। उस दिए को वो आज भी जला के रखा है। इतनी लंबी शहादत के बाद भी उस दिए को उन्होंने बुझने नहीं दिया, खत्म होने नहीं दिया। और ये आज इतने लंबे समय के बाद इंदिरा जी के जन्मदिन पर, उनकी जयंती पर इंदिरा जी के पोते से जब उनकी मुलाकात हुई और इस चीज के बारे में राहुल जी को जब तो अपने पास बैठाया और इस अनोखी जो दास्तां है, उस अनोखी जो चीज है, उस चीज को यहां पर संज्ञान में लिया। मैं सभी को नीचे बैठने की विनम्र यहां विनती करता हूं। संयम हमारे लिए बहुत महत्वपूर्ण है। मैं पुलिस से फिर से एक बार कहता हूं कि यहां पर आप लोगों को बैठने के लिए मना कर रहे थे, यहां आने के लिए आप आने नहीं दे रहे थे। उसी वक्त आप ध्यान देते, क्योंकि पीछे इंक्लोजर में कोई काला ना आए, ये ना आए, आप तब से काफी उल्टी पुल्टी बातें कहते हुए जब तक ये बंद नहीं होगा हम मोड़ने करेंगे। आणि याचबद्दल आपण अधिक माहिती जाणून घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम आपल्या बरोबर आहेत। सिद्धार्थ, हे फटाके फोडणारे नेमके कोण आहेत? विशाल, हे फटाके कोणी फोडले आतापर्यंत माहित नाही, मात्र अतुल लोंढे काँग्रेस प्रवक्ते शेतकऱ्यांचे फोटो लावले आहेत आणि हे नीच, हे बदमाश या अशा प्रकारचे दुष्कृत्य करत आहेत। काल राहुलजींच्या जाहीर सभेमध्ये काळे झेंडे दाखवण्याचा प्रयत्न केला, तो आपण यशस्वी होऊ दिला आणि आपल्या संख्येमुळे आज हे पाठीत खंजीर खुपसणारी अवलाद बघा ही काय करत आहे। याचा मी भ्याड या हल्ल्याचा या ठिकाणी निषेध करतो। आणि निषेध करत असताना एकीकडे शेतकरी मरतोय, एकीकडे आपण ज्यांनी प्राण या देशासाठी दिलेले आहेत, 3 कायद्यासाठी दिले, त्यांच्या बलिदानाला आपण श्रद्धांजली अर्पित करतोय। गुरुद्वारा सेवा मंडळाची मंडळी बसली आहे, गुरुजी बसले, सत्यपाल महाराज बसले, राहुलजी साक्षात आले आहेत। आज त्यांच्या आजीची जयंती आहे, जयंतीचा आनंद आणि उत्सव साजरा करण्याकरता आले नाही तर माझे शेतकरी वारले।